बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहಳ್ಳಿ मड़लकेरे तालुका चित्रदुर्ग। बच्चों, आज हम हिंदी वर्णनी तृतीय भाषा हिंदी 9वीं कक्षा का जो गद्य पाठ है नफे के चक्कर में 9वां पाठ है। यह संकलित पाठ है। इसका अगला भाग, हम पहला भाग हमने देखा था, उसे दूसरा भाग हम देखते जाएंगे आगे का। ठीक है, तो पहले अवधि में हमने क्या क्या देखा था वो एक बार दोहराना जरूरी है ना। एक व्यक्ति रहता है, कौन? उसका नाम क्या है? बाबू भाई, है ना। बाबू भाई क्या करता है? उसे नारियल खाने का मन होता है ना। नारियल खाने का मन होने के बाद उन्होंने घर में देखता है खाने के लिए नारियल नहीं है। तो क्या करना पड़ता है? नारियल घर में नहीं, क्या करना पड़ता है? बाजार जाना पड़ता है ना। पैसे खर्च करके उसे नारियल खरीद कर खाना पड़ता है। लेकिन इसके होंठ चटपटा रहे क्योंकि खाना ही तरस रहे हैं। तब क्या करता है? अपनी लाठी टेकते हुए वो बाजार की तरफ चला जाता है। जाकर बाजार में बहुत भागदौड़ और जोर जोर से लोग चिल्लाते रहते हैं। वहां जाकर इन्होंने नारियल बेचने वाले के सामने जाकर खड़ा होता है और नारियल कितने में दोगे करके पूछता है। तब नारियल वाला क्या बोलता है? काका, सिर्फ 2 रुपये। क्या? एक नारियल को 2 रुपये। तब बाबू भाई बोलता है, ना भाई ना, ये क्या, बहुत ज्यादा हो गया, 1 रुपये में दोगे? 1 रुपये को दिया। वो कहता है, नहीं नहीं काका, सही दाम मैंने कहा है, ऐसा नहीं दे सकते, 1 रुपये में नहीं मिलेंगे। तो आपको 1 रुपये में नारियल खरीदना है तो मंडी है ना, दूर दिखाई देती है, उस मंडी को चले जाओ, वहां पर आपको 1 रुपये में मिलेंगे शायद। तब बाबू भाई सोचता है, ठीक है, इन्होंने क्या कहा? 2 रुपये कहा है और उसमें से 1 रुपये बच जाते हैं, थोड़ी ही दूर है ना, मुझ में और भी दम है, चलकर जा सकता हूँ। ऐसे ही लाठी टेकते हुए ये अपने चप्पल पहनकर वो क्या कर रहा है? जा रहा है। कहाँ? मंडी को जा रहा है। मंडी जाकर पूछता है, वहां मंडी में पूछता है, भाई नारियल कितने में दोगे? वह कहता है, काका सिर्फ 1 रुपये। तब सोचता है, क्या 1 रुपये बता रहा है? मैं वहां से आया हूँ, दूर से इतने दूर चलकर आया हूँ, तुम क्या कह रहे हो? 1 रुपये? नहीं नहीं, 50 पैसे में दोगे? तब क्या करता है? मंडी में नारियल वाला उनके हाथ से झट से नारियल खींच लेता है, छीनता है और उसके साथ कह देता है, इसका मुंह छोटा हुआ रहता है। उसे देखकर वो नारियल मंडी का नारियल वाला कहता है, तुम 50 पैसे में नारियल खरीदना चाहते हो तो क्या करना है? बंदरगाह चले जाओ, शायद वहां आपको 50 पैसे में नारियल मिलेंगे। देखो, लाभ के पीछे भागना, लाभದ ಹಿಂದೆ ಓಡೋದು ಪಾಠದ ಹೆಸರೇ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ನಫೆ के चक्कर में, लाभದ ಹಿಂದೆ ಓಡುವುದು जो है। और तब 2 रुपये कहा, उसके बाद 1 रुपये तक आया। ये 1 रुपये में खरीद सकता था और भी इसे लालच ज्यादा हो, तो तब क्या करता है? और वहां बंदरगाह जाने के लिए भी तैयार हो जाता है। तब तक हुआ था बंदरगाह नहीं गया, अब जाएगा। वहां 50 पैसे में लेता है या वहीं से भी कहीं और चला जाता है, देखते जाएंगे। ठीक है बच्चों, ठीक है। बाबू भाई अपने छड़ी से टेक लगाकर सोचने लगे, आखिर 50 पैसे तो पूरा 50 पैसे हैं, वैसे भी मेरी टांगों में अभी भी दम है। पैरों को घसीटते हुए बाबू भाई चलने लगे। सागर के किनारे एक नाव वाला बैठा था, उसके सामने 2-4 नारियल पड़े थे। अरे भाई, एक नारियल कितने में दोगे? देखिए,
समुद्र के किनारे ये घसीटते हुए चला गया. ಕಾಲುಗಳನ್ನ ಎಳ್ಕೊಂತ ಉಜ್ಕೊಂತ ಹೋಗೋದು घसीटना ಅಂದ್ರೆ. ಈಗಾಗಲೇ बाजार नಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಲ್ವಾ. उसके बाद कहाँ चला गया? मंडी को चला गया. वो बहुत दूर था मंडी. वहां जाकर वहां पर भी पैदल चलकर ही लाठी टेकते हुए गया था. अभी वहां से इसकी लालच और ज्यादा हो गई तो तब क्या करता है? वो बंदरगाह चला जाता है. तब जाते समय थक गया हुआ, इसीलिए क्या करता है? अपने पैरों को घसीटते हुए चला जाता है. जाकर देखता है समुद्र के किनारे में एक व्यक्ति बैठा है. किनारा का अर्थ होता है दड़ा, डंडे, समुद्र का डंडे में. वो क्या करता है? दो चार उनके सामने नारियल पड़े हैं. इनके सामने जो इसमें बैठा है ना, समुद्र के किनारे में एक व्यक्ति बैठा, उसके सामने दो चार नारियल पड़े हैं. और वहां जाकर वो पूछता है, ए भाई, बाबू भाई पूछता है, अरे भाई, एक नारियल कितने में दोगे? ಒಂದು ತೆಂಗಿನ ಕಾಯಿಯನ್ನು ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೀಯಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. बाबू भाई ने पूछा और कहा, ये तो काफी अच्छे दिखते हैं, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತೀಯಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. काका, यह कोई पूछने वाली बात है? ಕೇಳುವಂತ ಮಾತೆ, ಕೇವಲ 50 पैसे. नाव वाले ने कहा. ಆ ದೋಣಿಯವನು ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಲ್ಲಿ? ನಾವು ಏನಿ ದೋಣಿಯವನು ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ? ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ನಲ್ಲ ತೆಂಗಿನಕಾಯಿ. ಅಯ್ಯೋ ಕಾಕ, ಅದೇನ್ ಕೇಳ್ತೀಯಾ? ಕೇಳೋ ಮಾತಿದ್ಯಾ? ಹೌದು, ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಏನಿಲ್ಲ, ಜಾಸ್ತಿ ಇಲ್ಲ, ಕೇವಲ 50 पैसे ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೋಡಿ, 50 पैसे उन्होंने कहा. ದೋಣಿಯವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾವು ವಾಲೇನೆ ಕಹಾ 50 पैसे. ಬಾಬು ಭಾಯಿ ಹಕ್ಕೆ ಬಕ್ಕೆ ಹೋಗಿ. ಮತ್ತೆ ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ, ಇವರು ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರಾಗಿ ನೋಡ್ತಾರೆ. इतनी दूर से पैदल आया हूँ, इतना थक गया हूँ, और तुम कहते हो 50 पैसे. मैं इतनी दूर से चला आया हूँ और मैं बहुत थक गया हूँ, ऐसे में तुम कहोगे 50 पैसे? नहीं भाई नहीं. देखो कैसी बात है. वहां 2 रुपए, 1 रुपए, 50 पैसे होने पर भी इनका मन नहीं भरा. ये कब खाएगा नारियल पता नहीं. ऐसे करने वाले बहुत सारे लोग होते हैं. मार्केट में आप जाते हैं तो पागल हो जाते हैं उनको देखकर. बहुत चौकस यानी करके वो क्या करते हैं? परख कर खरीदारी करते हैं. करते समय एक एक व्यक्ति के पास जाकर भी पूछना, चले जाना, पूछना, उसके बाद ज्यादा दाम देके ही वो लेकर चले जाएंगे. तब उनको कम दाम में मिलेगा तो भी घर जाकर वो देखते हैं तो वो ठीक नहीं होते, क्योंकि पैसे बहुत कम में चाहिए लेकिन अच्छे चीजें चाहिए. तब क्या हो जाता है? ऐसा उनको धोखा देते हैं. ऐसी बात नहीं है बिल्कुल. हम सोचना है जो इसकी दाम इतनी ही है तो हम उसे देकर ही खरीद कर आना पड़ता है. ठीक है, ये ऐसा नहीं कहा. ये क्या किया? बंदरगाह भी चला गया. वहां जाकर 50 पैसे बोलने पर भी ये और कह रहा, क्या 50 पैसे? 50 पैसे ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೀಯಪ್ಪ? ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇಷ್ಟು ಸುಸ್ತಾಗಿದ್ದೀನಿ, 50 पैसे ಅಂತ 50 पैसे ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. तो ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡಿ, 50 पैसे बहुत ज्यादा है, मैं तुम्हें 25 पैसे दूंगा. 25 पैसा ಕೊಡ್ತೀನಪ್ಪ. यह लो रख लो, तगड़प्ಪ 25 पैसे ನೀನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತಗೋ ಇಟ್ಕೋ. ऐसा कहते हुए बाबू भाई झुक कर नारियल उठाने ही वाले थे. तगो 25 पैसा ಅಂತ ನಾರಿಯಲ್ ಎತ್ಕೊಳ್ಳೋನಿದ್ದ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ನಾವು वाले कहा, नीचे रख दो, मेरे साथ कोई सौदा औदा नहीं. ಇಂಥ ವ್ಯಾಪಾರ ನನ್ನ ಹತ್ರ ನಡೆಯಲ್ಲ, ಆಗೋದಿಲ್ಲ. सस्ते में चाहिए, नारियल के बगीचे में चले जाओ, वहां ढेर सारे मिल जाएंगे मनपसंद दाम में. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ನೋಡಿ. ये ऐसा सौदा औदा मेरे सामने नहीं चलेगा. ಈ ತರ ಬಾರ್ಗೇನಿಂಗ್ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ರ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ನಿನಗಷ್ಟು 25 पैसेಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನೀನೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? नारियल के बगीचे में चले जाओ. बगीचा तोಟ, ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗಪ್ಪ. आपको मन पसंद ले सकते हो और 25 पैसे में ले सकते हो.
अभी पूछ रहा है, ये 50 पैसे देने के लिए तैयार नहीं है, 25 पैसों में पूछ रहा है. 50 पैसे ಆಗೋದಿಲ್ಲ, 25 पैसे ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ 25 पैसे ಬೇಕಾದ್ರೆ ನೀನು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಪ್ಪ, ನಿನಗೆ ಯಾವ್ದು ಬೇಕೋ ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಗೊಂಡ್ ಬರ್ಬೋದು, ನನ್ನ ಹತ್ರ ಇಂಥ ಉದ್ರೆ ವ್ಯವಹಾರ ಅಥವಾ ಬಾರ್ಗೇನಿಂಗ್ ವ್ಯವಹಾರ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ರ ನಡೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ವಾಲ ಬಂದರ್ಗಾಹ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಬಾಬುಭಾಯಿ ಮತ್ತೆ ಆಸೆ ಹುಟ್ಟುತ್ತೆ, आसे अल्लाह ಇದು दुरासे हुटते. बाबू भाई ने फिर अपने आप को समझाया, इतनी दूर आया हूँ, अब बगीचे तक जाने में हर्ज ही क्या है. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಂದಿನಂತೆ, ತೋಟದವರೆಗೆ ಹೆಂಗೋ ಕಾಲು ಎಳ್ಕೊಂತ ಹೋದ್ರಾಯ್ತು. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇಲ್ಲಿಂದ ಮನೆಯಿಂದ ಮಾರ್ಕೆಟ್, ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ಮಂಡಿ, ಮಂಡಿಯಿಂದ ಸಮುದ್ರದ ದಡ, ಈಗ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗೋದ್ರಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೋದ್ರೆ 25 पैसेಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಸಿಗುತ್ತಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹುಚ್ಚು ದುರಾಲೋಚನೆ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. ಆಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡಿ, ಅತಿ ಆಸೆ ಗತಿಗೇಡು ಅಂತೀವಿ. ಆಗತ್ತೋ ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೋ ಅತಿ ಆಸೆಯಿಂದ ಲಾಭ ಆಗುತ್ತೋ ಏನು ನೋಡೋಣ. तब क्या करता है, बाबू भाई ने फिर अपने आप को समझाया, ತನ್ನನ್ನು ತಾನು ಸಮ ಮಾಡ್ಕೊಂಡ, ಏನಾಗಲ್ಲ ನಡಿ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡ. इतनी दूर आया हूँ, अब बगीचे तक जाने में क्या हर्ज है. सच बात तो यह थी कि वे काफी थक चुके थे, मगर 25 पैसे बचाने के ख्याल से ही उनमें फुर्ती आ गई. फुर्ती ಅಂದ್ರೆ ಶಕ್ತಿ, ಸ್ಫೂರ್ತಿ ಅಂತ. ಅವರಿಗೆ ಸುಸ್ತಾಗಿತ್ತು, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಡೆಯಕ್ ಆಗಲ್ಲ ನನಗೆ ಅನ್ನೋದು ಅನುಭವ ಆಗಿತ್ತು. फिर भी 50 पैसे यानी 25 पैसे बचाने के लिए 25 पैसे ಸಿಗತ್ತಲ್ಲ 25 पैसेಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯಿಂದ ಶಕ್ತಿ ತುಂಬಿಕೊಂಡು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ತಯಾರಿ ನಡೆಸ್ತಾರೆ. बाबू भाई नारियल के बगीचे में पहुंच गए. एंगो काल हिड़ಕೊಂಡು वहां तक भी घसीटते घसीटते अपने पैरों को चप्पलों से घसीटते हुए, लाठी टेकते हुए बगीचे में भी चले गए. किस बगीचे में, नारियल के बगीचे में, है ना. तब वहां जाकर क्या करते हैं देखेंगे, वहां 25 पैसे में लेते हैं या नहीं देखते जाएंगे. बाबू भाई नारियल के बगीचे में पहुंच गए. वहां के माली को देखकर उससे पूछा, यह नारियल कितने में बेचोगे. ಅಲ್ಲಿಯ ಆ ತೋಟದ ಮಾಲೀಕನನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ, ಈ ನಾರಿಯಲ್ ಈ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಮಾರ್ತೀಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ. माली ने जवाब दिया, जो पसंद आए ले जाओ काका, बस 25 पैसे का एक. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಅವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜೋ ಪಸಂದ್ ಹೇ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಇರಿಸುತ್ತೋ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೋ ಅದನ್ನ ಎತ್ಕೋಕಾಗ, ಎಷ್ಟು ಪೈಸೆ, ಕೇವಲ 25 पैसे, 25 पैसे ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾರು, ಆ ತೋಟದ ಮಾಲೀಕ. ಆಗ ಹೇ ಭಗವಾನ್ 25 पैसे ಎಂತ ಕಳ್ಳ ಇದನ್ನು, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದ್ರು ಉಳಿಸ್ಬೋದೇನೋ ಅಂತ 25 पैसेನ ಪೂರಾ ರಾಸ್ತಾ ಪೈದಲ್ ಆನೆ ಕೆ ಬಾದ್ ಭಿ ಅಂತ, ಅಲ್ಲಿಂದ ನಾನು ಬರೀ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಪೈದಲ್ ಕಾಲು ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರ ಮೇಲೂ ನನಗೆ 25 पैसा ಹೇಳ್ತೀಯನಪ್ಪ. क्यों, ये आने के लिए, और ये आने को और वो अपना जो मालिक है अपने नारियल को बेचने में क्या है, कुछ नहीं है. वो उनका काम अपने लाभ के लिए ही कर रहा है ना. लेकिन ये सोच रहा है सिर्फ इसके लिए ये नारियल रखा है, ಇವನಿಗೋಸ್ಕರ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಇವನು ಕಷ್ಟಪಟ್ರೆ ಇವನು ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಯಾರು ಇವರಪ್ಪ ಹೋಗಿ ದುಡಿದಾನ ಅಲ್ಲಿ ತೋಟದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ತಾನೆ. ಆದ್ರೂ ನೋಡಿ ಲಾಭದ ಆಸೆಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಹೋಗಿ 25 पैसे, ನಾನು ಅಷ್ಟು ದೂರದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬರೀ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಂದ್ರು 25 पैसा ಹೇಳ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. मैं कितना थक गया, ಎಷ್ಟು ಸುಸ್ತಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. बाबू भाई की बात सुनकर माली ने कहा, अरे काका मुफ्त में चाहिए ना, पेड़ पर चढ़ जाओ और जितने चाहो तोड़ लो. ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನಿಮಗೆ ಪುಕ್ಸಟೆ ಬೇಕಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಉಚಿತವಾಗಿ ನೀನು ಪಡೆಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮರ ಹತ್ಕೊಳ್ಳಪ್ಪ,
ಬೇಕಾಗಿ ಕಿತ್ಕೊಂಡು ತಗೊಂಡು ಹೋಗು. ಮತ್ತೆ ಆಸೆ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ, ಸುಸ್ತಾಗಿದೆ, ಈ ಮಾರ ಹೆಂಗೆ ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಮರಗಳನ್ನ ಹತ್ತಿ ತಗೊಂಡ್ರೆ ನಿನಗೆ ಫ್ರೀ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಕೇಳಿ ಮರ ಹತ್ತಕ್ಕೂ ರೆಡಿ ಆಗ್ತಾನೆ. ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ ಅಂತ. बाबू भाई की बात सुनकर माली ने कहा, अरे काका मुफ्त में चाहिए, ನಿಮಗೆ ಪುಕ್ಸಟ್ಟೆ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ पेड़ पर चढ़ जाओ, ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ಕೋ, ಅವ್ರು ಜಿತನೆ ಚಾಹೋ ತೋಡ್ಲಿ, ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ನೀನು ಎಷ್ಟು ಇಷ್ಟಪಡ್ತೀಯ ಅಷ್ಟು ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದು ಮರ ಹತ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಚ್ ಜಿತನಾ ಚಾಹೋ ಲೇಲು, ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ತಗೋಬಹುದಾ ಅಂತ ಅವನು ಸತ್ಯನಾ ಅಂತ ಕೇಳಿದ. बाबू भाई तो खुशी से फूले न समाए, खुशी फूले न समाना ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ अत्यंत प्रसन्न होना। ये मालिक की बात सुनकर यानी बगीचे के मालिक की बात सुनकर ये बहुत खुश हुए। जो मैं अभी पेड़ चढ़ जाता हूँ तो मुझे जितने चाहिए मैं उतने ले जा सकता हूँ, ऐसे लालच में वो क्या करते हैं, बहुत खुशी से झूमते हैं। सच जितना चाहूं ले लो, बाबू भाई तो खुशी से फूले न समाए, बहुत प्रसन्न हो गए, तो मैं अब क्या कर सकता हूँ, बहुत सारे नारियल ले जा सकता हूँ। उन्होंने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू किया। ತಡಾನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಪುಕ್ಸಟ್ಟೆ ಸಿಗ್ತಾವಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮರ ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೇ ಬಿಟ್ಟ. उसके बाद पेड़ पर चढ़ते चढ़ते बाबू भाई ने सोचा, कैसे पेड़ पर चढ़ते चढ़ते सोचा, क्या करके देखो, बहुत अच्छे मेरी तो किस्मत खुल गई, जितने नारियल चाहे तोड़ लूं और पैसे भी ना दूं। क्या बात है, ಇದನ್ನ ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಹೇಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, पेड़ पर चढ़ते चढ़ते बाबू भाई ने सोचा, ಮರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಾನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಾಬು ಬಾಯಿ, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮರ ಇವನೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕೀಗ, ಬಾಬು ಬಾಯಿ ಹತ್ತಬೇಕು. ಹತ್ತಾ 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 ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಯೋಚಿಸುವುದು सोचना, क्या सोचता है, बहुत अच्छे ಸೂಪರ್, ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನೇರವಾಗಿ ಫ್ರೆಶ್ ಆದಂತಹ ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನ ಮರ ಹತ್ತೆ ಕಿತ್ಕೋಬಹುದು. ಜಿತನೆ ಚಾಹೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಷ್ಟು ನಾನು ಕಿತ್ಕೋಬಹುದು. ನಾರಿಯಲ್ ಚಾಹೆ ತೋಡ್ಲು, ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ನಾನು ಕಿತ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದು. पैसे भी नहीं, देखिए यहाँ से मैं ले जाता हूँ तो मैं खुद चढ़कर ले जाता हूँ तो पैसे भी नहीं है, मुफ्त में उचितವಾಗಿ ನಾನು ತಗೊಂಡು ಹೋಗಬಹುದು. इसीलिए वह प्रसन्न हो गए। उसके बाद वो क्या करते हैं, बहुत अच्छे मेरी तो किस्मत खुल गई, ಅದೃಷ್ಟದ ಬಾಗಿಲು ತೆರೆದು ಬಿಡ್ತು ನಂದು, ನಾನು ಅಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಕ್ಕೂ ಸಾರ್ಥಕ ಆಯ್ತು ಅಂತ, ಅಯ್ಯೋ ನನ್ನ ಭಾಗ್ಯ ಸೌಭಾಗ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, जितने नारियल चाहे तोड़ दूं और पैसे भी न दूं, क्या बात है, ಎಂತ ವಿಚಾರ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತಾನೆ. बाबू भाई ऊपर पहुंच गए, कहाँ, यहाँ तक भी कैसे भी करके वो खुशी से, क्यों खुशी है, मुफ्त में जितने चाहे उतने नारियल ले जा सकता हूँ, इसीलिए चढ़ते चढ़ते ऊपर जाकर बैठ। कौन, नारियल को तोड़ने के लिए बाबू भाई यहाँ बैठकर नारियल को तोड़ने के लिए शुरू करते हैं। तब क्या होता है देखिए, बाबू भाई ऊपर पहुंच गए और दोनों हाथों को आगे बढ़ाने लगे। सबसे बड़े नारियल को तोड़ने के लिए पैर फिसल गए। बाबू भाई ने एकदम से नारियल को पकड़ लिया, उनके दोनों पैर हवा में झूलते रह गए। देखो इधर बाबू भाई बैठा है, बैठकर ये बहुत बड़ा नारियल दिखा उनको। तब क्या करता है, अपने दोनों हाथों को उस नारियल को तोड़ने के लिए फैलाता है। होगी
ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ದೂರ ಇರುವಂತ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನ ಹಿಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ದೊಡ್ಡದದ್ರಲ್ಲೂ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮರ ಹತ್ತಿದೀನಿ, ಪುಕ್ಸಟ್ಟೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ದುಡಿ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ. तब क्या हो गया, इनके पैर फिसल गए, ಜಾರುವಂತ ಕಾಲು ಜರಿದು ಬಿಟ್ಟು. ಫಿಸಲ್ನ ಅರ್ಥ ಹೋತಾ है ಕಾಲು ಜಾರುವುದು, ಕಾಲು ಜಾರಿತು. ಅವಾಗ ಏನಾಯ್ತು, ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಿದೆ, ಕಾಲು ಜಾರಿದೆ. ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ ಅವಾಗ, ಬಾಬು ಭಾಯಿ झूलने लगे, ನೇತಾಡಕ್ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡ. ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಕೈ ಬಿಟ್ರೆ ದೇವರೇ ಢಮ್ ಅಂತ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬೀಳೋದ್ರ ಬದಲು ಇವನ್ ತಲೆ ಬುರುಡೆ ಬಿಟ್ಟು ಒಳಗೆ ಹೋಗತ್ತೆ. तब क्या करता है, बाबू भाई झट पैर फिसल गए। बाबू भाई ने एकदम से नारियल को पकड़ लिया, उनके दोनों पैर हवा में झूलते रह गए। ಅವರ ಎರಡೂ ಕಾಲುಗಳು ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ತೇಲಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದವಂತೆ. ಹವಾ ಎನಿ ಗಾಳಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಝೂಲ್ನೆ ಲಗೆ ಅಂದ್ರೆ ನೇತಾಡಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು. ಹೆಂಗಿರ್ಬೋದು ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಪುಕ್ಸಟ್ಟೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಬಂದು ಏನಾಗಬೇಕಾಗಿದೆ, ಮೂಳೆ ಮುರ್ಕೊಳ್ಳೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು. ಯಾರದು, ಬಾಬು ಭಾಯಿದು. ಆಗ ये क्या करते हैं, देखते जाएंगे। ಬಾಬು ಭಾಯಿ ಚಿಲ್ಲಾನೆ ಲಗೆ, ಮತ್ತೆ ಮರದ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾನೆ, ಎರಡು ಕಾಲು ಜಾರ್ ಹೋಗಿದೆ, ತೆಂಗಿನಕಾಯಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ಕೆಳಗಡೆ ಕೈ ಬಿಟ್ಟ ಅಂದ್ರೆ ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಚಿಲ್ಲಾನೆ ಲಗೆ, ಜೋರಾಗಿ ಕಿರ್ಚ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ. ಏನಂತ ಕಿರ್ಚ್ತಾನೆ, ಅರೆ ಭೈ ಮದದ್ ಕರೋ, ಹೆಲ್ಪ್ ಮೀ, ನನ್ಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಿರ್ಚಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ. ಉನ್ಹೋನೆ ನೀಚೆ ಖಡೆ ಮಾಲಿ ಸೆ ವಿನತಿ ಕಿ, ಕೆಳಗಡೆ ನಿಂತಿದ್ನಲ್ಲ ಮಾಲೀಕ ನೋಡ್ತಾ ಇವನನ್ನ ಮಹಾರಾಯ ಹೆಂಗ ಹತ್ಕೊಂಡು ಕಿತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಅಂತ. ಅವಾಗ ಅವನನ್ನ ನೋಡ್ತಾ ಕೆಳಗಡೆ ಮೇರಿ ರಕ್ಷಾಕರು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂಗಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ. ವಿನಂತಿಸಿಕೊಂಡ, ವಿನತಿಕೆ ಅಂದ್ರೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ. ಯಾರ ಹತ್ರ, ತೋಟದ ಮಾಲೀಕನ. ಮಾಲಿನೇ ಕಹ, वो मेरा काम नहीं काका, मैंने सिर्फ नारियल लेने की बात कही थी, बाकी सब तुम्हारे और तुम्हारे नारियल के बीच का मामला है। मैंने क्या कहा था, जो चाहे वो अपना मनपसंद नारियल जितने चाहे उतने ले जा सकते हो, सिर्फ इतना कहा था, मुफ्त में, वो भी। लेकिन अभी गिर रहे हो, आपके पैर फिसल गए हैं, अभी आप क्या हो जाएंगे, नीचे गिर जाएंगे, इससे मेरा लेना देना कुछ नहीं। मैंने क्या कहा था, सिर्फ आप पेड़ पर चढ़ जा सकते हो और नारियल भी तोड़ सकते हो और ले जा सकते हो, लेकिन अब क्या हुआ है, तुम झूलने लगा है, इससे और तुम्हारे नारियल से मेरा क्या कुछ भी लेना देना नहीं है। ಯಾವ ವ್ಯವಹಾರನೂ ಇಲ್ಲ, ನಿನ್ನ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಉಂಟು, ನೀನುಂಟು, ನಿನ್ನ ಮರ ಉಂಟು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾರು, ತೋಟದ ಮಾಲೀಕ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ, वो मेरा काम नहीं, ಅದು ನನ್ನ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ काका, मैंने सिर्फ नारियल लेने की बात की थी। मैंने क्या कहा था, सिर्फ नारियल ले जा सकते हो, वो कैसे, अपने यानी पेड़ पर चढ़कर तोड़कर जितने चाहे मुफ्त ले जा सकते, सिर्फ इतना कहा था मैंने। बाकी सब तुम्हारे और तुम्हारे नारियल के बीच का मामला है, ಉಳಿದಿದ್ದೆಲ್ಲ ನಿನ್ನ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಮತ್ತು ನಿನ್ನ ನಡುವಿನ ವಿಷಯ ಬಿಟ್ರೆ ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಅದೇನು ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾವುದು ಬರೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಾಬು ಭಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. तभी ऊंट पर सवार एक आदमी वहां से गुजरा. ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ऊंट ಅಂದ್ರೆ ಏನು, ಒಂಟೆ. ಏನು, ಒಂಟೆ ಸವಾರ, ऊंट ಸವಾರ್. ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂಟೆ ಸವಾರ. तो ಕುದುರೆ ಸವಾರನಿಗೆ ಏನಂತಾರೆ, ಘೋಡಾ ಸವಾರ. ಹೌದಾ ತಾನೆ? ಒಂದು ऊंट ಸವಾರ ಅದು ಬರ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಒಂಟೆಯ ಮೇಲೆ ಸವಾರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗೋ ಸಂದರ್ಭವನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಅವಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಇವನನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೋ ಮಾಡಲ್ವೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾನೆ ನೋಡೋಣ. तभी ऊंट पर सवार एक आदमी वहां से गुजरा. ಅವನ ಎದುರಿಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಂಡ. ನಾವು ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಒಂಟೆ ಓಡ್ತಾ ಇರೋ ಚಿತ್ರವನ್ನ ಕಾಣ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಒಬ್ಬರಲ್ಲ ಇಬ್ಬರಲ್ಲ
ಅವನಿಗೆ ಇಬ್ಬರು ಮೂವರು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನೇತಾಡುವಂತ ಚಿತ್ರವನ್ನ ನಾವು ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯಾರು ಮತ್ತೆ ಬರ್ತಾರೆ, ಅವರು ಇವನನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಹೇಗೆ, ಯಾವ ರೀತಿ ರಕ್ಷಣೆ ಆಗುತ್ತೆ, ಯಾವುದು ಬಾಬುಭಾಯಿದು ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಹಾಗೇನೆ अब तक जो मैंने बाबू भाई के नारियल की कहानी देखो, अपने लाभ के पीछे किस प्रकार बाबू भाई भागता है और वहां जाने के बाद ये 25 पैसे बचाने के लिए इतना थक गया होता है, फिर भी क्या करता है, वह पेड़ पर चढ़ जाता है. चढ़ते समय सोचता है बहुत खुशी से, ಎಂತ ವಿಷಯ ನೋಡಿ, ನಂದು ಭಾಗ್ಯನೇ ಏನಾಗಿದೆ, ನಂದು ಸೌಭಾಗ್ಯ ಒದಗಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು वह सोचते सोचते जितने चाहे उतने नारियल मुफ्त में मैं घर ले जा सकता हूँ और खा सकता हूँ, ऐसा सोचते हुए वो क्या करता है, नारियल का पेड़ चढ़कर उस बड़े नारियल को हाथ लगाता है. तब उसका पैर फिसल जाता है. फिसलने के बाद ये नारियल को पकड़कर हवा में झूलता रहता है. तब नीचे खड़े हुए जो बगीचे के मालिक को कहता है, विनती करता है, अरे भाई मुझे बचाओ. तब वो मालिक कहता है, मेरा और तुम्हारा रिश्ता सिर्फ किसमें है, मैंने कहा है तुम चढ़कर नारियल ले जा सकते हो, अभी तुम हो, आपका तुम्हारा नारियल है, आपके बीच में मैं नहीं आ सकता, ऐसा कहता है. तब एक व्यक्ति, कौन, ऊंट सवार जो वहां से गुजरता है, उस ऊंट सवार को वो पुकार कर उसे बचाने के लिए कहता है. तब ऊंट सवार बचाता है या नहीं, हम अगली अवधि के जो पाठ भाग में देखते जाएंगे. अब तक जो मैंने पढ़ाया है उसमें आए हुए प्रश्न भाग को देखिए और उत्तर लिख कर लाइए. धन्यवाद.